नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजमध्ये जर पाठीमागचा गळा डीप असेल म्हणजे 8 इंचापेक्षा जर जास्त असेल तर त्याच्यासाठी शोल्डर, मुंडा, गळा रुंदी तसेच छोट्या कटोरीचं मार्किंग आहे ते योगपट्टीवरती किती इंचावरती करायचं याचा डिटेल चार्ट मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाठीमागचा गळा 5 इंच ते 7.5 इंचापर्यंत असेल तर शोल्डर, मुंडा, गळा रुंदी आणि किती घ्यायची असते ते डिटेलमध्ये तुमच्याशी व्हिडिओ शेअर केला आहे. तो पाहिला नसेल तर नक्की बघा. मैत्रिणींनो, तर परत एकदा मी तुमच्यासाठी खास नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाठीमागचा गळा जर 5.5 इंच किंवा 7.5 इंचापर्यंत असेल तर त्याच्यासाठी डिटेल चार्ट पाहिलेला होता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजचा पाठीमागचा गळा जर डीप नेक असेल म्हणजे 8 इंचापेक्षा जास्त असेल तर त्याच्यासाठी शोल्डर, मुंडा, गळा रुंदी किती घ्यायची हे अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या होत्या मला. आता पाठीमागचा गळा 5 ते 5.5 इंचाचा चार्ट तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केला आणि त्याच्यावरून जर तुम्ही मापे टाकली तर तुमचा कटोरी ब्लाऊज एकदम परफेक्ट येणार आहे. तर आता 8 इंचापेक्षा जर पाठीमागचा गळा जास्त असेल तर शोल्डर, मुंडा आणि गळा रुंदीचं माप किती घ्यायचं याच्यासाठी मला कमेंट्स आलेल्या होत्या, म्हणून त्यांच्यासाठी मी हा डिटेल चार्ट परत एकदा शेअर करत आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे तर तुमच्या सर्व गोष्टी लक्षात येणार आहेत. अगदी सुरुवातीपासून मी सांगितल्याप्रमाणे पाठीमागे सांगितल्याप्रमाणे आपल्या चॅनलवरती मी परत एकदा कटोरी ब्लाऊजची सिरीज चालू करत आहे, जेणेकरून घर बसल्या तुम्हाला फ्रीमध्ये सर्व काही शिकायला मिळणार आहे. स्टेप बाय स्टेप अगदी सुरुवातीपासून बारीक सारी गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच चार्ट दिल्यामुळे तुम्हाला तुमचं कटिंग अगदी सोपं होणार आहे. ठीक आहे. तर आता आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये 5 ते 7.5 इंचापर्यंत जर तुमचा पाठीमागचा ब्लाऊजचा गळा असेल तर त्या चार्टनुसार तुम्ही ब्लाऊज अगदी डोळे झाकून कटिंग करू शकता. आणि आज आपण बघत आहोत पाठीमागचा गळा जर 8 इंचापेक्षा जास्त असेल तर शोल्डर, मुंडा, गळा रुंदी किती घ्यायची आणि योगपट्टीवर कटोरीचं माप किती टाकायचं हे अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. आणि इथून पुढे तुम्हाला 28 ते 46 साईज पर्यंत सर्व डिटेलमध्ये कटिंग या चार्टनुसार मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल आयकन आहे ते ऑलवर सेट करा, म्हणजे मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. चला तर मग हा आपला कटोरी ब्लाऊजचा डीपनेकचा चार्ट आहे तो समजून घेऊया कशा पद्धतीने आपल्याला शोल्डर, मुंडा आणि गळारुंदीचं माप टाकायचं असतं. बघू शकता इथे कटोरी ब्लाऊज डीपनेक चार्ट आहे तो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित नोट करून घ्यायचा आहे. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट हवं तर मारून घेऊ शकता आणि व्यवस्थित मी ज्या पद्धतीने मापे लिहिलेली आहेत ती मापे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायची आहेत. तर बघा, पाठीमागचा गळा 8 इंच किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर शोल्डर, मुंडा, गळा रुंदी तसेच योगपट्टीवरती कटोरीचं माप किती इंचावरती घ्यायचं हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर पाठीमागचा गळा 8 इंच ते 12 इंचापर्यंत जर तुमचा असेल तर हा चार्ट तुम्ही डोळे झाकून या पद्धतीने मापे टाकायची आहेत. छातीचं, शोल्डर, मुंडा, गळा रुंदी आणि योगपट्टीवरती कटोरीचं माप घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर इथे दिलेली आहे छाती 28 ते 29 साईज ते 44 ते 45, 46 याच्या पुढे किती असेल तरी देखील तुम्हाला हा चार्ट उपयोगी येणार आहे. तर बघा, ऑड साईज सुद्धा मी दिलेली आहे 28 ते 29, कारण की बऱ्याच वेळा 29, 31 अशी ऑड साईज सुद्धा येऊ शकते. त्यावेळेस तुमचं गळ्याचं शोल्डर उतरू नये म्हणून हा डिटेल चार्ट मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर बघू शकता हा मी डायग्राम इथे काढलेला आहे आपल्या बेसिक ब्लाऊजचा. समजा हा आपला कटोरी ब्लाऊज आहे. तर तुम्हाला आता इथे मी व्यवस्थित शोल्डर किती टाकायचं, मुंडा किती घ्यायचा, गळा रुंदी किती घ्यायची छातीनुसार हे डिटेलमध्ये व्यवस्थित सांगणार आहे. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला आणखी काही मुद्दे क्लिअर केलेले आहेत, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला घर बसल्या फ्रीमध्ये बारीक सारीक गोष्टी कटोरी ब्लाऊजमध्ये किंवा शिवण क्लासमध्ये शिकायचे असतील तर व्यवस्थित बारकाईने व्हिडिओ बघा. ठीक आहे. तर इथे बघू शकता इथून इथपर्यंत आपलं येणार आहे शोल्डर. ठीक आहे. समजा 28 मापासाठी मी तुम्हाला हे सांगत आहे. शोल्डर घ्यायचं इथून इथपर्यंत आपला मुंडा असणार आहे. तसेच जिथे मुंड्याची लाईन संपते तिथे आपलं छातीचं मार्किंग येतं. मग इथे छातीचा चौथा भाग तुम्हाला टाकायचा असतो आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असतं. ठीक आहे. तर इथे छाती मी 28 साईजची घेतली. ओके. आणि इथे कोपऱ्यातून 1.5 इंच याच्यावरती तुम्हाला मुंड्याचा शेप द्यायचा आहे. गळा रुंदी किती येणार आहे 28 साईजसाठी चार्टमध्ये बघा, 2 इंच येणार आहे इथून इथपर्यंत गळा रुंदी. ही आपली गळा रुंदी असणार आहे.
इथे मुंड्याचं मार्किंग असणार आहे. तसेच पूर्ण उंचीमध्ये तुम्हाला 1 इंच प्लस करायचं असतं. तर पुढे स्टेप बाय स्टेप आपण कटिंगच्या वेळेस सर्व काही कटिंग समजून घेणार आहोत. आता तात्पुरता चार्ट समजावून घ्या. ठीक आहे. तर इथे छातीचं मार्किंग मी कशा पद्धतीने मुंड्याची लाईन जिथे संपते तिथे टाकलेलं आहे. मी परत एकदा सांगत आहे बघा, कन्फ्युजन व्हायला नको. तर 28चा चौथा भागाला 7 इंच आणि त्याच्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. ऑड साईज आली तरी तुम्हाला हा चार्ट उपयोगी पडणार आहे, जेणेकरून तुमचं मार्किंग आहे ते कुठेच चुकणार नाही आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल. ठीक आहे. एवढा व्यवस्थित डिटेल चार्ट मी तुमच्याशी शेअर करत आहे मैत्रिणींनो. तर बघू शकता सर्व मापे मी व्यवस्थित तुम्हाला मार्किंग करून दाखवलेली आहेत. आता योगपट्टीचं मार्किंग किती इंचावरती करायचं, तर या साईडला आपल्याला हुकलूकच्या साईडला 3 इंचावरती करायचं आहे आणि शिलाई मार्जिनच्या इकडे 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. योगपट्टीसाठी अगोदर 2.5 इंचाची लाईन आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर या साईडला 3 इंचावरती करायचं. अगोदर 2.5 इंचाची लाईन जोडायची आणि नंतर मग आपल्याला योगपट्टीचा शेप द्यायचा आहे अर्धा इंचावरती. तर अगदी तुम्हाला मी ब्लाऊजचा डायग्रॅम काढून चार्ट्स व्यवस्थित समजावून सांगत आहे. बारकाईने व्यवस्थित व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सहज अगदी सहज जमणार आहे, नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना सुद्धा. तर बघा योगपट्टीचा सुंदर असा शेप आहे तो मी अर्धा इंचावरती देऊन घेतला. ठीक आहे. इथे आपलं शोल्डर टाकलेलं आहे. परत इथून इथे मी मुंडा टाकला. मी परत एकदा सांगत आहे बघा. तर गळारुंदी इथून इथपर्यंत घेतली आपण. ठीक आहे. तर 28 साईजसाठी कशा पद्धतीने मी मापे टाकत आहे ते बघा. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. तर 28चा चौथा आला आपल्याला इथे 7 इंच. त्याच्यापुढे तुम्हाला 2 इंच 1.5 इंच तुम्ही हवं तेवढं मार्जिन घेऊ शकता, शिलाई मार्जिन. तर इथे बघू शकता ही आहे आपली योगपट्टी. तर योगपट्टीवरती आता कटोरीचं मार्किंग किती इंचावरती करायचं हा कटिंगच्या वेळेस खूप मैत्रिणींचा मोठा प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये ते सुद्धा मार्किंग सांगितलेलं आहे बघा. 28 साईजसाठी आपल्याला योगपट्टीवरती छोट्या कटोरीचं माप आहे ते 5 इंचावरती करायचं आहे. जर तुमच्याकडे मापाला आलेला ब्लाऊज आलेला असेल तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही सेम याच पद्धतीने कटोरी मोजून घ्यायची आहे. त्याच्यावरती किती इंच येत आहे, 5 इंच, 5.25 इंच अशी सुद्धा होऊ शकते, कारण की कटोरीची साईज ही लहान मोठी असू शकते 28 साईजच्या मापामध्ये सुद्धा. तरी देखील तुमच्याकडे जर ब्लाऊज नसेल तर तुम्ही अंदाजे 5 इंच जर हे मार्किंग टाकलं तर परफेक्टच तुमचा ब्लाऊज बसणार आहे. ठीक आहे. आणि मापाला आलेला ब्लाऊज नक्की एकदा ट्राय करून बघायचा कटोरी किती इंचाची आहे त्याच्यावरती. पुढे कटिंगच्या वेळेस मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे कटोरी कशी मोजायची आपली असते मापाला आलेल्या ब्लाऊजवरती. ठीक आहे. तात्पुरतं इथे बघा 28 साईजसाठी 5 इंचाची कटोरी असते. तर बघा कटोरीचा शेप आहे तो मी 1 इंचावरती गळ्याच्या साईडने असा देऊन घेतलेला आहे. इथपर्यंत तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. ठीक आहे. तर हे माप आहे ते आपलं साईजनुसार बदलत असतं. जर 30 ते 31 साईज आली तर हे 5 इंच असू शकतं, 5.25 इंच असू शकतं काही काही ब्लाऊजमध्ये. ठीक आहे. जशी साईज वाढत जाईल तशी ही कटोरीचं मार्किंग आहे ते वाढत जातं. आणि तुमची साईज जर 30 ते 31 असेल तर शोल्डर 5 इंच घ्यायचं, आर्महोल 5.25 घ्यायचा, गळारुंदी 2 इंच आणि कटोरीचं मार्किंग आहे ते 5 इंचावरती करायचं आहे. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं साईजनुसार कसे बदल होतात आपल्या शोल्डर, मुंडा, गळारुंदी तसेच कटोरीच्या मापामध्ये. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट इथे कोपऱ्यामध्ये आर्महोलचं मार्किंग करताना आपल्याला इथे बघू शकता पुढच्या मुंड्यापासून 2 इंच 2.5 इंच असं हे मार्किंग टाकायचं असतं कटोरीचा शेप देताना. तर इथे मी तात्पुरतं तुम्हाला लिहून देत आहे पाठीमागचा मुंडा आणि पुढचा मुंडा. तर इथे पुढच्या मुंड्यापासून आपल्याला इथे 2.5 इंचावरती मार्किंग करायचं असतं. तर हे मार्किंग आहे ते साईजनुसार पुढे चेंज होतं. जशी कटोरीची साईज वाढत जाते तसं इथलं अंतर आहे ते कमी होत जातं. म्हणजे 2.25 इंच, 2 इंच, 1.5 इंच असं होत जातं. ठीक आहे. लहान साईज असेल तर हे माप आहे ते 2.5 इंच, 2.25 इंच असं येऊ शकतं. ह्याच्यासाठी कुठलं स्पेसिफिक मार्किंग नाही की प्रॉपर तेवढंच करायचं. आपल्या कटोरीच्या शेपवरती ते डिपेंड करतं. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं. कटिंगच्या वेळेस अजून डिटेलमध्ये मी तुम्हाला पुढे सर्व काही स्टेप बाय स्टेप डेली शेअर करणार आहे. त्याच्यामुळे काहीच काळजी करू नका. तुम्हाला सहज जमणार आहे कटोरी ब्लाऊज. ठीक आहे. तर इथे 2.5 इंचावरती शेप दिलेला आहे बघू शकता पुढच्या मुंड्यापासून. इथपर्यंत तुम्हाला व्यवस्थित समजलं कटोरी आपली साईजनुसार कशी चेंज होत असते ते. तर नुसता कटोरी ब्लाऊजचा चार्ट न शेअर करता मी तुम्हाला डायग्रॅमवरती अगदी डिटेलमध्ये सर्व काही समजावून सांगितलेलं आहे.
तुम्हाला आता मी छातीनुसार शोल्डर मुंडा आणि गळा रुंदी तसेच योगपट्टीवरती छातीचं माप किती घेतलेलं आहे ते सांगते डिटेलमध्ये. तर बघा 28 ते 29 साईजसाठी मी इथे शोल्डर 4.5 इंच घेतलेला आहे, मुंडा 5 इंच घेतलेला आहे, गळा रुंदी घेतलेली आहे 2 इंच आणि योगपट्टीवरती कटोरीचं मार्किंग घेतलेलं आहे 5 इंच. जर तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर माझ्या बोलण्यातून तुम्हाला सहज समजावं यासाठी परत एकदा मी रिपीट चार्ट तुमच्याशी इथे व्यवस्थित समजावून सांगते. 30 ते 31 साईजसाठी शोल्डर 5 इंच, आर्महोल 5.25 इंच, गळारुंदी 2 इंच आणि कटोरीचं माप 5 इंचावरती करायचं. 32 ते 33 साईजसाठी 5.25 इंच पूर्ण शोल्डर टाकायचं आहे, 5.5 इंच मुंडा टाकायचा आहे, 2.25 इंच गळारुंदी घ्यायची आणि 5.25 इंच येते योगपट्टीवरती कटोरीचं मार्किंग करायचं आहे. 34 ते 35 साईजसाठी शोल्डर 5.25 इंच, मुंडा 5.5 इंच, गळारुंदी 2.25 इंच आणि 5.5 इंच मुंड्याचं मार्किंग करायचं. 36 ते 37 साईजसाठी 5.25 इंच शोल्डर, 5.5 इंच मुंडा, 2.25 इंच गळारुंदी, 5.5 इंच कटोरीचं मार्किंग करायचं. सेम याच पद्धतीने पुढे तुम्हाला मापे दिलेली आहेत त्या पद्धतीनुसार तुम्हाला सर्व छातीच्यानुसार गळारुंदी, शोल्डर, मुंडा आणि कटोरीचं मार्किंग करायचं आहे. ठीक आहे. तर इथे बघू शकता तुम्हाला आता समजेल अशा पद्धतीत मी डायग्रॅमवरती सर्व चार्ट आहे तो शेअर केलेला आहे. आणि तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स वाटत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आता आपल्याला ही कटोरी आहे ती बेसिक कटोरी असणार आहे आपली. ही 5 इंचाची जी कटोरीचं मार्किंग केलेलं आहे ती बेसिक कटोरी असते. आपल्याला ही कटिंग करताना वाढवून घ्यायची असते ब्लाऊजवरती. तर त्याच्यासाठी सुद्धा मी डिटेल व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे. ही आपली बेसिक कटोरी असणार आहे. तर ही कटोरी आपल्याला वाढवून कशा पद्धतीने साईजनुसार किती इंचाने वाढवायची साईडने याचा पण डिटेल चार्ट मी तुम्हाला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करते. म्हणजे कोणतीही साईजची कटोरी असू द्या तुम्हाला किती इंचाने वाढवायची हा प्रश्न पडणार नाही. ठीक आहे. तर आज हा आपण पूर्णतः चार्ट आहे तो डायग्रॅमवरती समजावून मी तुम्हाला सांगितलेला आहे कशा पद्धतीने तुम्हाला साईजनुसार शोल्डर, मुंडा आणि गळारुंदी तसेच कटोरीचं माप आहे ते चेंज होत असतं. ठीक आहे. तर आजपासून आपल्या चॅनलवरती कटोरी ब्लाऊजची सिरीज आहे ती मैत्रिणींनो स्टार्ट होत आहे. तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा. म्हणजे मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण साईजनुसार कटोरी किती इंचाने वाढवायची हे चार्ट सहित पाहणार आहोत. त्याच्यासाठी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तसेच शेअर करा आणि व्हिडिओ आजचा थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये कटोरी किती इंचाने वाढवायची हा चार्ट पाहायला विसरू नका. धन्यवाद.